अकोल्यातून अतिशय संतापजनक बातमी समोर आली होती। एका 78 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचाराची ही घटना होती। अकोला जिल्ह्यातील दळंबी शेत शिवारात या 78 वर्षीय वृद्धेवर नातवंडांच्या वयातील युवकाकडून अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर बोरगाव मंजू पोलिसांनी काही दिवसांत अत्याचार करणाऱ्या युवकाला बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राहुल अर्जुन मोरे वय वर्ष 24 असं या आरोपीचं नाव आहे। राहुल मूळ तूप विकायचा व्यवसाय करायचा। तो तूप विक्रीसाठी अकोला जिल्ह्यात आला होता। या वृद्ध महिलेला घरी सोडून देतो सांगत तिला शेत शिवारात नेऊन वृद्ध महिलेवर अत्याचार केला होता। भर दिवसा ही घटना घडली होती। अकोल्यातून एका खासगी बसने 78 वर्षीय वृद्ध महिला दुपारच्या सुमारास दाळंबी गावातील जाण्यासाठी निघाली होती। दाळंबी गावातच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला बसमधून खाली उतरली। तेथून गावाकडे पायी जात असताना तिथे 3 जण मोटरसायकलने आले। गावात सोडतं असे सांगत तिला रस्ता लगत असलेल्या एका शेतशिवारात घेऊन गेले। तिघांपैकी एका 24 वर्षाच्या व्यक्तीने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला। हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारू अशी धमकी वृद्ध महिलेला देण्यात आली। या दरम्यान गावातीलच 2 लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले। तिने आरडाओरड सुरू केला। आवाज कानावर पडताच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली। हे पाहताच अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर दोन्ही व्यक्ती वृद्ध महिलेजवळ पोहोचताच त्यांनी सुखरूपपणे तिला घरी सोडलं। वृद्ध महिलेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला। त्यानंतर लागलीच कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठलं। घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला। विशेष म्हणजे आरोपी हा राष्ट्रीय महामार्गावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता। त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु त्यांचा कुठलाही सुगावा लागत नसल्यामुळे या प्रकरणात बोरगाव पोलिसांनी आरोपी संदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीला 50,000 रुपयाचा बक्षीस जाहीर केलं। काल दुपारच्या सुमारास या अत्याचार करणाऱ्या राहुल मोरे याला बोरगाव मंजू पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या शिलोडी गावातून अटक केली। ही कारवाई बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, PSI गोपाल जाधव यांनी केली आहे।